मनाचा एकदा लय झाला की साधक शब्दांच्या पलीकडे गेला. म्हणजे पहा, समर्थ म्हणतायत, तेथे शब्दे विण ऐक्यता. नुसतं शब्दे विण सांगून समर्थ थांबले नाहीत, पुढे ते ऐक्यता म्हणाले. याचा अर्थ असा की मनाचा लय झाल्यानंतर शब्दातीत अवस्था निश्चित आली, पण तिथे साधकाचा प्रवास थांबला नाही. त्या शब्दातीत मनातीत अवस्थेमध्ये साधक स्थिर राहायला शिकतो, आणि तोही पुन्हा गुरुपदिष्ट मार्गानं. इथे प्रत्येक पायरीवरती सद्गुरूंचाच आधार असतो, कारण या मार्गातील काहीही अनुभूती साधकाला नाही. मनाचा लय झाला तरी मन सूक्ष्म रूपानं शिल्लक असतं, आणि ते त्याच्या तरंगांमधून समोर येतं. मग काही दिव्य दर्शनं घडतात, काही सुगंध येतो, काही प्रकाश दिसतो. एखादा महात्मा आपल्याशी बोलायला लागतो, मी अक्कलकोट स्वामीच आहे, मी गोंदवलेकर महाराजच आहे, मी आणखीन कुणी आहे, असे आवाज ऐकू यायला लागतात. या सर्व अवस्थांमध्ये साधकाला भ्रमातून बाजूला राहायचं असेल तर त्याला सद्गुरूंचे पाय दृढ धरावे लागतात. सद्गुरूंना जर तो शरण नसेल तर आलेल्या अनुभवांना सत्यता द्यायला लागतो, आणि मग त्याचा स्वतःचाच असा समज व्हायला लागतो की आपण अध्यात्मामध्ये पुढे गेलो. आता तर प्रत्यक्ष स्वामी आपल्याशी बोलतायत, आपल्याला दिसतायत. आता तर प्रत्यक्ष श्री महाराज आपल्याला दिसतायत, आपल्याशी बोलतायत. हे सगळे मनाचे भ्रम असतात. आले तर मनाचे भ्रम असतात, आणि तयार केले तर मनाची लबाडी असते. सद्गुरू जाग करून शिष्याला इथून बाहेर काढतात, पण त्यासाठी शिष्यामध्ये सद्गुरूंप्रतीचा भाव दृढ असावा लागतो. सद्गुरूंनाच जर शिष्य फसवायला गेला तर सद्गुरू गालात हसतील आणि तुझं प्रारब्ध म्हणतील. तरीही ते करुणेनं शिष्याला सावध करतीलच, त्याला आधार देतीलच. पण मुख्यतः शिष्यानं शांतपणे मनातीत अवस्थेमध्ये टिकून राहायला शिकावं लागतं.